आज आपण उसाचा रस करूया. कारण उन्हाळा आता वाढायला लागलाय, खूप गरम व्हायला लागलेलं आहे. काहीतरी थंड पिलं पाहिजे. त्यामुळे थंड पाण्यात आपण पेय तयार करूया. आता पहिल्यांदा मी करणार आहे उसाचा रस तयार करूया आपण. घरात आपला गूळ आहे तो एक वाटीच्यात गूळ घालून घेणार आहे मी. परत आल्याचे तुकडे घालायचे आहेत. तुमच्याकडे पुदिना असला तर घाला, पण आपण गुराळात काय पुदिनाची पानं नसतात. त्यात आलं लिंबू हे एवढंच असतं. आपण पण त्याच पद्धतीने करायचं आहे. ह्याच्यात आलं घातलेलं आहे, गूळ घातलेला आहे आणि ह्याच्यात अर्ध लिंबू पिळून घेणार आहे मी. तुम्हाला जास्त जर आंबट हवं असलं तर त्याच्यामध्ये अजून एखादं लिंबू पिळलं तरी अर्ध लिंबू आहे ना ते पिळून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे मिक्सरमधनं काढून घेते. असं फिरवून घेतलेलं आहे मी. आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. पाणी थंड आहे बरं का. आता पाणी घालून परत मिक्स करूया. उसाचा रस तयार झालेला आहे. गार पाणी किंवा बर्फ घालायचा म्हणजे मग ते छान थंड लागतं. हे बघा, आपला उसाचा रस तयार झालेला आहे. थंड पाणी किंवा बर्फ वापरा. नंतर ह्याच्यावर बर्फ टाकला तरी चालेल, पण इतका मस्त लागतो की गोड लागतो तो. पण अजून एक थंड पेय करूया. आता मी हे इथं बारकी एक वाटी दही घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 वाट्या साधारण पाणी घालते मी. थंड पाणी घ्यायचं बरं का, नाही तर बर्फ घ्यायचा थोडासा आणि थंड पाणी दोन्ही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 2 किंवा 3 पाकळ्या किंवा 4 पाकळ्या, जसा लसूण तुमचा लहान मोठा असेल त्या पद्धतीने लसूण, आणि अर्धीच मिरची घेतलेली आहे. आल्याचा तुकडा बारका, थोडंसं मीठ, पांढरं थोडं आणि काळं थोडं घातलं तरी चालते. मीठ घातलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडंसं आपलं रोज सिरप असते की नाही, रोज सिरप ते गोड असतं म्हणून मी ह्याच्यात, आणि रंग यायला पण छान सोय होती ह्याची, ते घालून घेते. आता आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया. तयार झालेलं आहे. दह्याचं केलेलं आहे का आपण. हे बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि दिसतंय पण छान. ह्याच्यावर वाटलं तर थोडं डिझाईन म्हणून तुम्ही ह्याच्यावरती सिरप वगैरे टाकलत ना तरी छान दिसतं. मस्त थंड पेय प्या आणि उन्हाळ्यात थंड राहा. मस्त पौष्टिक घरातल्याच वस्तू प्या, खा प्या. म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.